उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या गावी गेलो होतो। ते गाव म्हणजे एक निसर्गरम्य स्वप्नवत ठिकाण। चारही बाजूंनी डोंगराळ टेकड्या, त्यावर दाट हिरवळ आणि मधूनच वळण घेत वाहणारी छोटीशी नदी, पक्ष्यांचे किलबिलाट, सकाळी पडणारं कोवळं ऊन आणि संध्याकाळी गुलाबी आभाळ, सगळंच अगदी जणू स्वर्गात आल्यासारखं वाटायचं। त्या दिवशी माझे लहानपणीचे मित्र रोहित, समीर आणि मयूर माझ्यासोबत होते। आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या तलावावर पोहायला जायचं। वातावरण मस्त होतं, थोडं गरम, पण तलावाजवळची थंडगार झुळूक तेही विसरायला लावत होती। आमच्याकडे ॲटलास सायकली होत्या आणि त्यावरूनच आम्ही गप्पा मारत हसत खेळत त्या तलावाकडे निघालो। भर दुपारचे 12 वाजले असतील। सूर्य डोक्यावर होता, पण तलावाजवळ काहीसं गूढ शांततेचं वातावरण आम्हाला जाणवत होतं। पोहण्याआधी आम्ही थोडा वेळ तसाच कठड्यावर बसलो होतो आणि तेव्हाच अचानक समीरचं लक्ष तलावाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाकडे गेलं। अरे ते बघ, तिकडे कोण उभा आहे, त्याने कुजबुजत सांगितलं। सगळ्यांनी त्या दिशेने पाहिलं आणि हो, तिथं खरंच कोणीतरी उभं होतं। एक वाकलेला आकृतिमान, अंगावर जुना फाटका शेला, केस पांढरे शुभ्र व विस्कटलेले आणि ते थंडगार डोळे अगदी सरळ आमच्याकडेच रोखलेले। क्षणभर सगळं थांबलं होतं असं आम्हाला जाणवत होतं। ते व्यक्तिमत्व काहीसं पुढे सरकलं आणि त्याच्या चालण्यात असा काही विकृतपणा होता की अंगावर सरसरून काटा आला। वाऱ्याची झुळूक जणू थांबली होती, पक्ष्यांचं किलबिलाट बंद झालं होतं, हवेत काहीतरी भयानक व अशुभ घुटमळत होतं। ते आता स्पष्ट दिसत होतं। तो एक म्हातारा होता, पण जणू निर्जन। त्याच्या चेहऱ्यावर काळसर छटा, डोळ्यांच्या जागी फक्त 2 खोल गेलेले काळे खड्डे आणि चेहऱ्यावर एक अजब भयावह स्मित। त्याने हळूच एक हात वर केला, जणू आम्हाला हाक देत होता। त्या थंडगार काळवंडलेल्या हवेत आमचं काळीज धडधडू लागलं। माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला। पाय हालत नव्हते, पण मन मात्र जोरजोरात ओरडत होतं, इथून लवकर पळ। त्या क्षणी आम्ही तिघं-चौघं एकमेकांकडे पाहिलं। कोणालाच शब्द सुचत नव्हता। त्या माणसासारख्या आकृतीने हात हलवलेला दिसला, पण आवाज नाही, हालचालही नाही। समीर जोरात ओरडला, हे काहीतरी विचित्र आहे, आपण इथून लवकरात लवकर निघलं पाहिजे। पण त्याचवेळी एक थंडगार वाऱ्याची झुळूक जोरात आमच्या अंगावरून गेली आणि आम्ही ऐकलं एक मंद पण झिणझिणीत हसणं। ते हसू त्या म्हाताऱ्याचंच होतं। आम्ही एकदम उठून पळायला लागलो। सायकलीवर बसायचाही विचार करायच्या आत रोहित ओरडला, ते बघ, तो इकडेच येतोय। तो म्हातारा झपाझपा आमच्या दिशेने सरकत होता, पण त्याची चाल ती माणसासारखी नव्हती। तो हवेत थोडा तरंगतच चालत होता, पाय जमिनीला भिडतच नव्हते। आम्ही सायकली तशाच ठेवून तिथून थेट पळत सुटलो आणि जवळच्या झाडाझुडपांमध्ये लपलो। आम्ही एकमेकांच्या हृदयाची धडधड स्पष्टपणे ऐकू शकत होतो। झाडाच्या मागून पाहिलं तर तो म्हातारा आता आमच्या सायकलीजवळ उभा होता। एक सायकल हलवून त्याने बाजूला फेकली आणि तोंडातून पुन्हा तोच भयावह आवाज, एक विचित्र व गूढ हसण्याचा। एकदम किळसवाण्या आवाजात तो म्हणाला, कुठे लपलात रे? काही क्षण आम्ही काहीच बोललो नाही। मग काही क्षणांनी सगळं काही शांत झालं। सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती। आम्ही हळूच डोकावून पाहिलं, आता तो गायब झाला होता। पण एक गोष्ट आम्ही स्पष्ट पाहिली, जिथे तो उभा होता तिथं जमिनीवर पाण्यात काहीतरी कोरलेलं होतं। आम्ही सगळ्यांनी धाडस करून तिथे जवळ जाऊन पाहिलं। तिथे लिहिलेलं होतं, इथे माझं प्रेत अजूनही विश्रांती शोधतंय। तलावाच्या पाण्यात एक कोरडं हाड दिसत होतं, जणू कुणीतरी ते मुद्दाम ठेवलेलं होतं। आम्ही लगेच सायकली घेतल्या आणि थेट गावाच्या दिशेने पळत सुटलो। गावात आल्यावर चावडीवर म्हाताऱ्या माणसांची टोळी बसलेली होती।
आम्ही घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यावर एका वयोवृद्ध आजोबांनी आम्हाला सांगितलं, खूप वर्षांपूर्वी त्या तलावात एक म्हातारा माणूस बुडाला होता. तो एकटाच राहायचा. गावकऱ्यांनी त्याला मदत न केल्याचा राग त्याच्या आत्म्यात भरून राहिला. त्याचं प्रेत कधीच सापडलं नाही आणि आजही तो त्याच तलावात फिरतो असं लोक म्हणतात. पोहायला आलेल्यांना आपल्यासोबत घेऊन जायला. तिकडे कोणीही पोहायला जात नाही. बरंच झालं त्याने तुम्हाला काही केलं नाही. त्या दिवसानंतर आम्ही पुन्हा कधीच त्या तलावाजवळ गेलो नाही. पण गावात अजूनही लोक सांगतात, दुपारी 12 वाजता जर कोणी तलावाकडे गेलं तर एक म्हातारा तुम्हाला हाक मारताना दिसतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारीच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.